इसमें तो ब्रेड बटर आएगा। ओके फिर ब्रेड बटर ही दे दो। हाय ईशा। ए हाय सैम। रुको रुको रुको, मेरा सैंडविच आ गया। एक मिनिट हा। तू काही खाणार? नाही नको, अगं पंकज बरोबर डिनर प्लॅन आहे. आता काही खाल्लं तर हेवी होईल ना थोडं. ओके एन्जॉय. सॅम तुझ्याकडे थोडी कॅश आहे का ग? नाही माझ्याकडे आहे पण आय वॉट 2000च्या नोट्स ग, म्हणजे तो घेत नाहीये ना. चेंज इफ यू हॅव आय गिव्ह यू लगेच. ओके 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 एक काम करा, ब्रेड बटर कॅन्सल करा और एक सुप्रीम वेज क्लब ग्रिल्ड चीज सँडविच देना. ए पण शनाने तर किती बोर होतंय ना ग. हा म्हणजे थोडंफार शन्या बरोबर जरा मस्त टाइमपास होतो ऑफिसमध्ये. ही सगळे ठीक आहेत, खरं तर बोर आहेत. म्हणजे कामापुरतं बोलते पण तितकंच, फ्रेंडशिप नाहीये कोणाशी. हे त्याच्यावरनं मला आठवलं की ईशा ऑफिसमध्ये ना जरा गडबड झालीये. कसली गडबड? हे बघ, शनाया पुण्याला गेली आहे ना? ओके ओके मला तिचा नंबर दे ना, पुण्याचा नंबर. म्हणजे जेनीनी शनायाच्या घरी फोन केला? हा म्हणजे तिने फोन केला पण थँक गॉड तिच्या घरी कोणी फोन उचलला नाही. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली मी तिच्या आईला फोन केला आणि नशिबाने त्यांनी तो फोन उचलला. आणि मी त्यांना असं सांगून ठेवलं की तिने मुद्दाम असं खोटं सांगितलंय की ती पुण्याला जातीये कारण तिला ऑफिसमध्ये कोणी सुट्टी देत नव्हतं. आणि मी वरनं असंही सांगून ठेवलंय की इन केस ऑफिसमधनं फोन आलाच तर शक्यतो उचलूच नका, आणि उचलला तर प्लीज असं सांगा की ती पुण्यातच आहे आणि आत्ताच कुठेतरी बाहेर गेली, येईल घरी. ओ माय गॉड सॅम यू आर अ जीनियस. मग काय ठीक आहे, शन्याच्या फ्रेंडशिपसाठी इतकं तर मी नक्कीच करू शकते. आणि बाय द वे सांगा त्या मॅडमना हा सगळा घोळ मी निस्तरलाय म्हणून. हो ना. थँक्यू. तू खाशील ना? नाही नको अगं. ओके मग तू निघालीस तरी चालेल. आय मीन तुला उशीर होतोय ना. ओके बाय. बिल? हा देते. ओके बाय बाय. सिंगापूरची वन ऑफ द बेस्ट राईड. कशी वाटली तुम्हाला? ट्रान्सफॉर्मर द राईड अमेझिंग. इट वॉज अन आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स. राधिका मग तुम्हाला कशी वाटली? फारच छान, मला तर खूपच आवडली. नाही म्हणजे आतमध्ये जाताना आधी भीती वाटत होती पण आतमध्ये गेल्या गेल्या भीती खूप सगळं पळून गेली. तुम्ही सगळेजण होतातच ना, पण कसलं उभं केलं नाही सगळं. मला तर नंतर सगळं खरंच वाटायला लागलं. असं वाटत राहिलं तर आपण त्या बिल्डिंग वरनं पडतोय की काय. म्हणजे पाणी उडायला अंगावर तेव्हा किती मजा वाटली ना. आणि तो आगीचा गोळा आपल्या अंगावरती आला तेव्हा कसं गरम गरम वाटत होतं. फारच चांगला अनुभव दिला या लोकांनी. नाही म्हणजे सगळं खरं खरंच असं वाटत होतं मला. खरं तर ना इथे अथर्वला आणलं पाहिजे, त्याला खूपच आवडत.
मगाशी तू खाल्लं तेव्हा मी नाही खाल्लं. नाही 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 पहिले राईड प्लीज अगं प्लीज मला भूक लागली. कुठे ट्रान्सफॉर्म असं मॅड अबाउट नो नो लेट्स लाईन अप प्लीज तर मुलींनो आता आपण आलो आहोत SEA अक्वेरियम म्हणजे साऊथ ईस्ट एशिया अक्वेरियम मध्ये. या अक्वेरियमची स्पेशालिटी ही आहे की हे एशियातलं टॉप 3 अक्वेरियम पैकी एक अक्वेरियम आहे आणि आपल्या केसरीच्या माय फेअर लेडीच्या टूर मधलं एक आकर्षण आहे. तुम्हाला खरं नाही वाटणार पण या अक्वेरियम मध्ये जवळजवळ 45 मिलियन लिटर पाणी वापरलेलं आहे. तर मग जायचं का अक्वेरियम मध्ये? चला. केवढा मोठा आहे तो. बघ तो किती मोठा आहे. वाव. हो ना. वाव. यांना बघून भूक लागली आहे मला खावंसं वाटतं एखादा. बच्चा हे काही खायचे मासे नाही आहेत. हे मासे आपल्याला खातील. शार्क आहे तो. I know.